नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 11वीतील व्याकरण या भागातील काव्यगुण हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, काव्यगुण म्हणजे काय, तर ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते त्या गुणांना काव्यगुण असे म्हणतात। पुढे बघूया आपण आता। बघा, खालील उदाहरणे वाचून त्यातून व्यक्तीचा कोणता गुण दिसून येतो ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। पहिलं बघा, या ठिकाणी पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाही। पराक्रमी व्यक्ती। बघा पुढे बघा, रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान दिली। पुढे बघूया, पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असत। पुढचा चौथा पाहणार आहोत आपण। संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली। पुढे बघू आपण आता, पक्ष्यांचे पिलू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला। या ठिकाणी बघा, पहिले जे वाक्य आहे, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाही, यात पराक्रम हा गुण यात दिसून येतो। दुसरं वाक्य आपण वाचणार आहोत, रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्ध आश्रमाला दान केली। या वाक्यामध्ये उदारता किंवा औदार्य हा गुण दिसून येतो। तिसरं वाक्य वाचूया आपण, पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असे। तर या ठिकाणी परोपकार हा गुण या ठिकाणी दिसून येतो। तर चौथं वाक्य आहे, संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानलेली आहे। या वाक्यात संवेदनशीलता हा गुण दिसून येतो। पाचवं वाक्य आहे, पक्ष्यांचे पिलू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला। म्हणजे यात करुणा हा गुण या ठिकाणी दिसून येतो। पुढे पाहूया आपण आता। बघा, व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात। व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात। अशा गुणांमुळे काव्य उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते। हे खालील तुलनेतून आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतात। तर एका भागामध्ये व्यक्ती आहे आणि दुसऱ्या भागामध्ये काव्य। आता बघा, पहिला आहे, व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात। व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात। आता काव्यामध्ये काय दिलंय पहिल्या भागात, की काव्याच्या ठिकाणी सुद्धा काही गुण असतात। व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात, तशाच पद्धतीने काव्याच्या ठिकाणीही सुद्धा काही गुण असतात। आता बघा, दुसरा क्रमांक, विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते। आता विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलते। तशाच पद्धतीने काव्यामध्ये बघा, विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून त्या ठिकाणी दिसत असतं। आता तिसरा भाग बघा, व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते। व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुश्रुत बनवते। त्याच पद्धतीने काव्यात पहा, गुणामुळे काव्याला सौंदर्याचा साज त्या ठिकाणी चढत असतो। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी म्हटलं आहे की काव्याच्या ठायी असणाऱ्या गुणांचा विचार आपण या ठिकाणी करूया। आता बघा, काव्याच्या ठायी गुणांचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। ते कोणकोणती गुण आहेत तर आपल्याला या ठिकाणी पाहायची आहेत। बघा, काव्य रचनेतील अनेक काव्यगुणांपैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे 3 गुण सर्वात महत्त्वाची आहेत। तर आज आपल्याला प्रसाद, माधुर्य व ओज हे 3 महत्त्वाची गुणे या ठिकाणी पाहायची आहेत आणि तशाच पद्धतीने त्यांची वैशिष्ट्ये पण आपल्याला या ठिकाणी पाहायची।
सर्वात पहिले आपण आता या ठिकाणी काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहणार आहोत. काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बघा, सोपे, सुटसुटीत, उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द. शब्दांमध्ये नाद, मधुरता. तिसरा आहे शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांचा अर्थाचा आंतरिक गोडवा, काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव. अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभा ही वाढत असते. ती काव्य श्रवणीय ठरतात, म्हणजे अशी काव्य ऐकायला सुद्धा खूप छान वाटत असते. रसिकांना मुखोद्गत होतात आणि रसिकांना त्या ठिकाणी आवडत सुद्धा असतात. पुढे बघूया आपण आता. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण आता प्रसाद हा गुण पाहणार आहोत. बघा, प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा. काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद म्हणतात. या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रसादिक काव्य असेही या ठिकाणी म्हणत असतात. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी प्रसाद गुणांचे काही लक्षणे किंवा वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वाक्यरचना असते सरळ असावी लागते. साधी, सोपी, सरळ शब्दरचना असते. सोपी, सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजे प्रसादिक रचना होय. तर विद्यार्थी मित्र हो, यातील काही उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत, ती आपण पाहणार आहोत. बघा, उदाहरण, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. या ठिकाणी सुद्धा बालकवींनी सांगितलेले आहे की हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमलीचे. पुढे अजून एक उदाहरण आहे, पडवळा भोपळ्यांची ओळी ठेवली बाजूने. पडवळा भोपळ्यांची ओळी ठेवली बाजूने. इंदिरा संत. पुढचा गुण आहे माधुर्य. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दाप्रमाणेच कोमल मृदवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असतो. बघा, माधुर्य गुणाची वैशिष्ट्ये. मृदवर्णांचा वापर केला जातो. अनुस्वार, ऱ्हस्व, शब्द इत्यादींमुळे कर्णमधुरता येते. रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो. या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात. उदाहरणार्थ पाहूया आपण आता. घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, मिटता कमलदल, होई बंदी भृंग, तारी सोडी ना ध्यास, गुंजना दंग. पुरुषोत्तम दारव्हेकर. पुढे बघूया आपण आता. पुढचा गुण आहे ओज. ओज म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह व जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्तम होतो आणि उत्साह संचारल्यासारखे या ठिकाणी वाटत असते. तर ओज गुणांची लक्षणे पाहूया. या काव्यगुणात अंतःकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो. हा काव्यगुण वीर व रौद्र रसांना पुष्टीकारक आहे. हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे, कठोर वर्ण, दीर्घ सामासिक शब्दांचा वापर होतो. या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा
येतो व ओज गुण या ठिकाणी निर्माण होतो. उदाहरणार्थ, खडक काळजी घोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले, कडेक पारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबूल कंदहार पथावर डंके तुमचे झडलेले कुसुमाग्रज. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण काव्यगुणातील प्रमुख गुण या ठिकाणी पाहिलेले आहेत. एक म्हणजे प्रसाद, दुसरं म्हणजे माधुर्य आणि तिसरं म्हणजे ओज. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आता आपण कृती पाहणार आहोत. बघा, पहिला भाग आहे खालील तक्ता पूर्ण करा. बघा, त्याचे 3 भाग आहेत: काव्यगुण, अर्थ आणि वैशिष्ट्ये. त्याच्यामध्ये आहे पहिलं प्रसाद, दुसरं आहे माधुर्य आणि तिसरं आहे ओज. प्रसाद सरळ, अर्थ आहे त्याचा वाला सरळ सोपी रचना. वैशिष्ट्य आहे अर्थ सुलभ रचना. आता या ठिकाणी दुसरा क्रमांक पाहूया, माधुर्य. अर्थ आहे काव्यात गोडवा. वैशिष्ट्य आहे गोडवा, नाद, माधुर्य, गेयता. तिसरा गुण आहे काव्यगुण ओज. अर्थ आहे ओज म्हणजे भाषेतील आवेश. आणि वैशिष्ट्य आहे वीरश्री, जोमदारपणा, रौद्र रस. पुढे पाहूया आपण आता. खालील उदाहरणामधील काव्यगुण ओळखा. बघा, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. काव्यगुण आहे प्रसाद. दुसरं पाहूया आपण आता. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. गुण आहे ओज. लाल पोपटी कवळी पाने लवलवणारी जिथे तिथे, हिरवे पिवळे रंग त्यामध्ये, केशर सांडे कुठे कुठे. गुण आहे माधुर्य. पुढे पाहूया आपण आता. वाचा, चौकटीत काव्यगुण लिहा. बघा, सुबोध काव्यरचना प्रसाद. रचनेत गोडवा असतो माधुर्य. स्फूर्तिदायी काव्य रचना ओज. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण चौकटीतील काव्यगुण सुद्धा या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत. तशाच पद्धतीने या ठिकाणी काव्यगुण हा भाग संपलेला आहे. धन्यवाद.